नमस्कार शेतकरी मंडळी. सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा या संबंधातील महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून शेतकरी कर्जमाफी असेल, PM किसान नमो शेतकरी योजना असेल किंवा पीक विमा असेल किंवा अशाच कोणत्याही शासकीय योजना असेल याची माहिती आपल्याला सर्व अगोदर येत राहील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारने आणि कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे यांनी कोणकोणत्या घोषणा केलेल्या आहे, जेणेकरून याचा शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागेल आणि त्यांना मदत होईल शेती पिकासाठी. तर सर्वात प्रथम शेतकरी कर्जमाफी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जो मुद्दा फडणवीस सरकारने सत्तेत देण्यापूर्वी महायुतीला घवघवीत यश मिळवून देण्यामागे शेतकऱ्यांनी एक महत्त्वाचं त्यांनी घोषणा केलेली होती की शेतकरी कर्जमाफी सरसगट 3 लाखापर्यंत कर्जमाफ करू. त्यावर सुद्धा शिक्कामोर्तब होण्याचा अंदाज शेतकरी कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे यांनी नोंदवला होता. परंतु कृषी मंत्री कोकाटे यांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांना आता लवकरच सोन्याचे दिवस येणार, म्हणजेच त्यांना हेक्टरी 15,300 रुपये एवढं जे पीक विम्यासाठीचे जे अनुदान आहे ते प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 31 मार्चपूर्वी जमा होणार असल्याबाबतचं महत्त्वाचं स्पष्टीकरण देतावेळेस त्यांनी बोलतावेळेस सांगितलेलं आहे. आणि शेतकऱ्यांसाठी हे सरकारकडून एक महत्त्वाचं आणि मोठं गिफ्ट असल्याबाबतचं स्पष्टीकरण त्यांनी बोलतावेळेस दिलेलं आहे. त्यानंतर सर्वात मोठी आणि आनंददायी बातमी म्हणजे अशी की भावांतर योजना, त्यानंतर सोयाबीन अनुदान योजना यामध्ये सुद्धा त्यांनी महत्त्वाचे आणि मोठे बदल केलेले आहे. याचमध्ये सोयाबीन अनुदानामध्ये त्यांनी महत्त्वाचा बदल करून हेक्टरी 25,300 रुपये एवढं जे सोयाबीनसाठी शासकीय अनुदान मिळतं त्यावरती सुद्धा शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे. आणि लवकरच शेतकरी कर्जमाफीवर सुद्धा निर्णय घेण्यात येईल असं कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे तसेच आपले महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी बोलतावेळी सांगितलेलं आहे. म्हणजेच आता लवकरच शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस येऊन शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी सरसगट कर्जमाफी होईल. तसेच त्यांना 31 मार्चपूर्वी सरसगट ज्या शेतकऱ्यांनी 2024मध्ये रब्बी पीक विम्यासाठी अर्ज केलेला होता आणि त्यांनी त्यांचा क्लेमसुद्धा नोंदवला होता, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकूणच 15,300 रुपये 31 मार्च पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर PM किसान योजनेमध्ये सुद्धा मोठी वाढ करण्यात येणार असल्याबाबतचं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे. PM किसान योजनेमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रुपये असे 4 टप्प्यामध्ये मिळतात. त्यामध्ये आता बदल होऊन वार्षिक प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 15,000 रुपये एवढं जे मानधन आहे ते प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. म्हणजेच आता इथून पुढे प्रत्येक शेतकऱ्यांना 15,000 रुपये वार्षिक नमो शेतकरी योजना तसेच 15,000 रुपये वार्षिक PM किसान योजना म्हणजे असे एकूणच 30,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वार्षिक जमा करण्यात येणार असल्याबाबतचं स्पष्टीकरण त्यांनी यावेळेस बोलतावेळी दिलेलं आहे. धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. चॅनलला सबस्क्राईब